सर्वांना नमस्कार। अतिशय महत्त्वाच्या विषयी आपण आज माहिती घेणार आहोत। ते म्हणजे काल बच्चू कडू यांनी एका शेतकरी मेळाव्यामध्ये एक विधान केलं आणि त्या विधानावर फार मोठी चर्चा महाराष्ट्रामध्ये घडून आली। त्या विधानावर खरं तर चर्चा एवढी का होणं अपेक्षित आहे, व्हायलाच नाही पाहिजे होती, नजरअंदाज करायला पाहिजे होतं, परंतु आमदार लोकांमध्ये कुठेतरी मनात भीती आहे की आपण कामं केलेली नाहीयेत, आपण जे काही बोललो ते लोकांपर्यंत गेलेलं नाहीये, आपण आश्वासनाची पूर्तता केलेली नाहीये। त्यामुळे निश्चित येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे पीडित आहेत, वंचित आहेत, अशा घटकाकडून प्रसाद भेटू शकतो, हे आमदाराच्या डोक्यामध्ये फिट बसलेलं आहे। बच्चू कडूचं विधान असं होतं, ते असं म्हणाले की तुम्ही शेतकऱ्यांना तुम्ही आत्महत्या करू नका, तुम्ही आत्महत्या करण्यापेक्षा एखाद्या आमदाराला कापा, तुम्ही नग्न होऊन आमदाराच्या घरापुढे, मंत्र्याच्या घरापुढे विवस्त्र राहून तिथेच थांबा, मग त्यांना त्यांच्या इज्जतीवर सवाल उठवला जाईल आणि मग तुम्हाला मदत मिळेल। या विधानावर सत्ताधारी खास करून मंत्र्यांनी अतिशय बच्चू कडूला टार्गेट केलं। म्हणजे बच्चू कडूंनी बोललं ते असंविधानिक आहे, लोकशाहीमध्ये कापाकापीची बाब होता कामा नये, पण ह्यापेक्षाही अत्यंत विचित्र बोललेले लोकप्रतिनिधी असंख्य आहेत, त्यांच्यावर तुम्ही कुठली कारवाई केली नाही, त्यांना अशा पद्धतीनं दम भरलेला नाही। मग आजच का जेव्हा शेतकऱ्याबद्दलच विषय निघाला तेव्हा सत्ताधारी मंत्र्यांमध्ये एवढी आग लागण्याचं कारण काय नेमकं? अरे मग तुम्ही बोललं तसं वागलात का? मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सांगितलं दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत मिळेल, एवढं खोटं बोलायचं असतं? धाराशिव जिल्हा असेल किंवा मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यापैकी खरं तर एकही जिल्ह्यामध्ये सरसगट शेतकऱ्याच्या खात्यामध्ये मदत मिळाली नाही। दिवाळी सुरू आहे आणि ज्यांच्या खात्यात मदत मिळाली त्यांना 4,000, 2,000, 5,000 म्हणजे अशा पद्धतीनं तुम्ही बळीराजाचा अपमान करताय, तुम्ही शेतकऱ्याचा अपमान करताय, भीक दिल्यासारखं तुम्ही जी मदत म्हणून देताय ही मदत नाहीये। आणि म्हणून याचा राग म्हणून बच्चू कडूने जर तसं विधान केलं असेल तर त्या विधानाला सरकारने गांभीर्यानं घेतलं पाहिजे, पण गांभीर्यानं न घेता तुम्ही जर राजकीय नजरेमधून घेत असाल तर हे सरकारचं सगळ्यात मोठं अपयश आहे। आणि म्हणून हे अपयश झाकून ठेवण्यासाठी तुम्ही शेतकरी बोलता कामा नये, शेतकऱ्याचा आवाज तुम्ही होता कामा नये, म्हणून त्याचा आवाज दाबण्याचं काम अशा पद्धतीनं करणं हे लोकशाहीमध्ये कदापिही हे योग्य नाही। म्हणून सत्ताधाऱ्यांनी ओळखलं पाहिजे की आपण काहीतरी आश्वासनं दिले, आपण मदत जाहीर केलेली आहे, ती मदत खरंच शेतकऱ्याच्या बांधावर गेली का? तुम्ही तर बांधावर जाऊन आलात, पण तुम्ही जाऊन शेतकऱ्याचं पोट भरणार नाही, मदत त्या बांधावर गेली का? तशा पद्धतीची प्रशासकीय यंत्रणा तुम्ही राबवली का? अरे 2,500, 3,000, 4,000 तुमच्या घरातल्या लोकांच्या मेकअपचा तेवढा खर्च आहे, मग या शेतकऱ्यांनी दिवाळी कशी साजरी करायची? मग हा भारतीय नाहीये का? हिंदुत्वाचा डांगोरा पिटवत असताना हिंदू संस्कृतीमधला सगळ्यात मोठा सण आपण दिवाळीकडे पाहतो आणि मग दिवाळी शेतकऱ्यांनी कशी साजरी करायची? 70% शेतकरी हा तुमच्या सो कॉल्ड हिंदू व्याख्येमध्ये मग बसत नाही का? हाही मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे, यावर कोणीतरी बोलणं गरजेचं होतं। आणि म्हणून आज बच्चू कडू बोलला, उद्या अजून कोणता एखादा शेतकरी पुत्र बोलेल, निश्चित मीडियाने सुद्धा हा मुद्दा स्वीकारला पाहिजे। जिकडे तिकडे दीपोत्सवाची क्रांती करत असताना, वेगवेगळे दीपोत्सव साजरे करून विक्रम साजरे करत असताना, आपल्याच महाराष्ट्रातला एक मोठा घटक जो शेतकरी, ज्याला हमी भाव तर नाहीच आहे परंतु त्याला बोललेली मदत सुद्धा दिली जात नसेल तर हे निश्चितच अत्यंत घातक आहे आणि हे वागणं बरं नाही। आणि मग वागण्यामध्ये आपल्या बदल न करता आपण दुसऱ्यांना असे उपदेशात्मक दोष देऊन दुसऱ्याचा आवाज दाबण्याचं काम सत्ताधाऱ्यांनी करू नये, हे चुकीचं आहे। राहिला दुसरा महत्वाचा मुद्दा, तो म्हणजे शेतकरी आत्महत्या करतो तेव्हा कुठला सत्ताधारी बोलत नाही। सत्ताधाऱ्यांना माहिती नाही का मागील 10 वर्षामध्ये महाराष्ट्रामध्ये 60,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। याची जर सरासरी काढली तर एका दिवसामध्ये कमीत कमी 10 शेतकरी आत्महत्या करत आहेत। आमदाराला कापा म्हटलं की तुम्हाला मिरच्या झोंबल्या,
तुम्हाला एवढं का झोंबलं बरं मग? आणि शेतकरी इकडे आत्महत्या करतो, मग त्यांचा जीव नाही का? म्हणजे तो आत्महत्या केला तर तुम्हाला काहीच वाटणार नाही, तुम्हाला त्याची लाजही वाटणार नाही. तुम्ही सत्तेत असताना महाराष्ट्रातला शेतकरी मरतो आहे तेव्हा तुमच्या जीवाला काहीच वाटत नाही. त्याची नैतिकता म्हणून तुम्ही राजीनामा तर सोडा, किमान बोलत सुद्धा नाही. आणि तुम्हाला कापण्याची जेव्हा भाषा केली जाते तेव्हा तुम्ही त्याला राजकीय स्टंटबाजी म्हणता. ते अत्यंत चुकीचं आहे. राजकारणाच्या नजरेमधून प्रत्येक मुद्दे बघायचे नसतात. राजकारणाच्या नजरेमधून प्रत्येक मुद्द्याला जर तुम्ही घेत असाल तर हे पुरोगामी समजल्या जाणाऱ्या महाराष्ट्रासाठी आणि त्यासोबतच शेतकऱ्यासाठी अत्यंत दुर्दैव म्हणावं लागेल. म्हणून सगळं सत्ताधाऱ्यांनी व्यवस्थितरित्या जे बोललेलं आहे ते किमान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये लवकरात लवकर जावं आणि त्यांची सुद्धा दिवाळी गोड तर म्हणणारच नाही, कारण सगळं उद्ध्वस्त चालेल. सरकारनं दिलंय ते तुटपुंज अगोदरच आहे, ते काही भरीव असं नाहीच आहे. परंतु ते तरी किमान गेलं तर त्यांचा जे काही मिरचू भाकर ठेचा जे खातायत त्या ठिकाणी एखादा गोड पदार्थ या शेतकऱ्याच्या घरामध्ये येईल आणि सर्वांसोबत मग दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा असा म्हणण्याचा प्रत्येकाला हक्क प्राप्त होईल. तो हक्क सगळ्यांचा अबाधित राहिला पाहिजे.